नमस्कार मित्रांनो, मराठी क्राइम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। कहते हैं किसी से प्यार करो तो हमेशा मुस्कुरा के, कहते हैं किसी से प्यार करो तो हमेशा मुस्कुरा के, किसी को धोखा ना दो अपना बना के, किसी को धोखा ना दो अपना बना के। कर लो याद जब तक हम जिंदा है, फिर बाद में ये मत कहना कि हम चले गए आपको दिल में बसा के। कर लो याद जब तक हम जिंदा है, फिर बाद में ये मत कहना कि हम चले गए आपको दिल में बसा के। नोएडा येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। 16 जानेवारी 2025 काजल चव्हाण, वय वर्ष 22। काजल रोडने जात असताना काही वेळातच मागून काळ्या कलरची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने येते आणि काजलला चिरडून टाकते। तडपून एका झटक्यात काजलचा जागीच मृत्यू होतो। पाहणाऱ्यांना वाटलं हा भयानक ॲक्सिडेंट आहे। जेव्हा पोलिसांनी तपासणी केली तेव्हा सगळ्यांचे होश उडून जाईल अशी घटना समोर आली। हे काही ॲक्सिडेंट नव्हते, प्लॅन केलेला मर्डर होता। या घटनेची सुरुवात प्रेम प्रकरणमुळे झाली। शिव पांडे हा आधीच लग्न झालेला तरुण होता। काजलसोबत 1 ते 1.5 वर्षापासून त्याचे प्रेम संबंध होते आणि ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। या दोघांचं प्रेम आहे हे सत्य कधी ना कधी पत्नीला माहीत होणारच होतं। या दोघांचं प्रेम 2 महिन्याआधी पत्नीला माहीत झालं। यामुळे नेहमी त्यांची भांडणे सुरू झाली। शिवच्या पत्नीने म्हटले की माझ्या पतीला सोडून दे, परंतु काजलने स्पष्ट नकार दिला, कारण ती शिवसोबत मनापासून प्रेम करत होती। काजलला हे सहन झाले नाही। तिने शिवच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मागितला। काजलच्या या मागणीला शिवला खूप राग आला। त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला। शिवला भीती होती की काजलने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली तर माझी जिंदगी बर्बाद होईल। शिवची पत्नी विमल हिने एक खतरनाक प्लॅन सांगितला। जर काजल जिवंत राहिली तर आपल्याला सुखाने जगू देणार नाही, हे गोष्ट तिने पती शिवला म्हटले। शिवने काजलचा मर्डर करण्याचा प्लॅन केला। पती पत्नीने मिळून खतरनाक प्लॅन केला। 16 जानेवारी 2025ला शिवने काजलला फोन केला। शिवने फोनमध्ये काजलला सांगितले की प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा आपण करू। प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मिळेल या खुशीने काजल रोडवर जात होती। एवढ्यात भरधाव वेगाने स्कॉर्पिओ तिच्याकडे गेली। शिवने आपल्या शिकारला निशाणा पकडून स्कॉर्पिओची स्पीड वाढवली आणि काजलला जोरात टक्कर मारली। मागचा पुढचा विचार न करता स्कॉर्पिओने चिरडली। इतकेच नव्हे तर ती मेली आहे की जिवंत आहे याची पण खात्री करून घेतली। काजल जोरात ओरडली आणि तिने तळपत जागीच जीव सोडला। या दोघा पती पत्नीचा प्लॅन सक्सेस झालेला होता। परंतु इकडे काजलचा परिवार ॲक्सिडेंट मानायला तयार नव्हते। काजलच्या परिवारांनी 18 जानेवारीला पोलीस स्टेशनला तक्रार दिली। पोलिसांनी CCTV आणि मोबाईल रेकॉर्ड तपासल्यामुळे सगळं सत्य बाहेर आलं। पोलिसांनी शिव आणि त्याच्या पत्नीला अरेस्ट केलं। हत्या करण्यासाठी स्कॉर्पिओ वापरली होती ती स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली। काजलला प्रेमाच्या नावावर धोका मिळाला होता। न्यायाच्या लढाईत ती जिंकली होती, परंतु आपला जीव गमावून ती एक मासूम मुलगी होती। तिला प्रेम आणि हक्क पाहिजे होतं, परंतु धोका आणि विश्वासघात मिळाला। या जगातूनच तिला बाहेर केलं। प्रेम आपल्याला हेच शिकवते की प्रेम इमोशनल नाही तर एक खुनी खेळ बनू शकते। यात चालाक शिकारी आणि मासूमचे शिकार होते। विचार करा, काजलने शिववर अपार प्रेम केलं होतं। तो व्यक्ती कधी तिच्यासोबत प्रेम करण्याचा वादा केला होता। तिला म्हणत होता की तुला नेहमी खुश ठेवेल, जीवनभर तुझा साथ देईल। शिवसोबत ती चांगल्या भविष्याचा विचार करत असेल। ती किती खुश असेल, परंतु तिला काय माहीत की ज्या व्यक्तीवर ती भरोसा करत आहे ती प्रेम करायचं फक्त नाटक करत आहे। तोच व्यक्ती आज तिचा खून करेल आणि तिला सडकीवर मरायला सोडून दिले। ती रक्ताच्या थारोळ्यात पडून तळपत होती असेल, परंतु शिवने एकही वेळा तिला मागे वळून पाहिलं नाही। सध्या पती पत्नी जेलमध्ये आहे। पुढील तपास पोलीस करत आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।